नेपाळमध्ये महापुराचा कहर, मृतांचा आकडा वाढला. 105 भारतीयांसह 384 प्रवासी बेपत्ता. तिबेट सीमेवरील रासुवा जिल्ह्यात भीषण फ्लॅश फ्लड, पूल, रस्ते, घरे आणि जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान. दिव्य भारत बीएसएम न्यूज काठमांडू. दिनांक 26 ऑगस्ट 2026. नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या भीषण अचानक पुरामुळे मोठी नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे. तिबेटच्या सीमेलगत असलेल्या रासुवा जिल्ह्यात बोटेकोशी नदीला अचानक आलेल्या प्रचंड पुरामुळे नदीकाठच्या भागात हाहाकार उडाला. पुराच्या पाण्याने पूल, रस्ते, वाहने, घरे आणि विविध पायाभूत सुविधा वाहून गेल्या आहेत. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे समोर येत असून मृतांचा आकडा सातत्याने बदलत आहे. बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर. आपत्तीग्रस्त भागात नेपाळी लष्कर, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी बचावकार्य सुरू केले आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र खराब हवामान, चिखल, तुटलेले रस्ते आणि वाहून गेलेले पूल यामुळे बचावकार्याला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. भारताकडूनही नेपाळमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती गोळा करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. भारतीय दूतावासाने प्रभावित भारतीय नागरिकांच्या कुटुंबियांसाठी मदत आणि माहिती मिळविण्याचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिल्याचे वृत्त आहे. कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण. 105 भारतीय नागरिक बेपत्ता असल्याच्या वृत्तामुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेक कुटुंबे आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. संपर्क यंत्रणा खंडित झाल्याने काही प्रवाशांची माहिती तातडीने मिळत नसल्याचे प्रशासनासमोरचे मोठे आव्हान आहे. प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. बेपत्ता प्रवाशांची यादी सातत्याने तपासली जात असून सुरक्षित असलेल्या प्रवाशांची माहिती उपलब्ध होताच ती संबंधित कुटुंबियांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिस्थिती अद्याप गंभीर. नेपाळमधील या भीषण पुरामुळे हिमालयीन प्रदेशातील आपत्तीचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. मोठ्या प्रमाणावर झालेली जीवितहानी, शेकडो प्रवासी बेपत्ता होणे आणि पायाभूत सुविधांचे नुकसान यामुळे नेपाळसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. दरम्यान बचावकार्य सुरू असून बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी सर्व उपलब्ध यंत्रणा कामाला लागल्या आहेत. 105 भारतीय नागरिकांसह 384 प्रवाशांचा शोध लागणे आणि त्यांची सुरक्षितता निश्चित होणे ही सध्या सर्वात मोठी प्राथमिकता आहे. परिस्थिती वेगाने बदलत असल्याने मृत आणि बेपत्ता व्यक्तींच्या संख्येत पुढील काही तासांत बदल होण्याची शक्यता आहे. दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी काठमांडू. दरम्यान 105 भारतीय नागरिकांसह एकूण 384 प्रवासी बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती नेपाळ पर्यटन मंडळाने दिली आहे. बोटेकोशी नदीला अचानक महापूर. बुधवारी सकाळच्या सुमारास तिबेटच्या दिशेने आलेल्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्याने बोटेकोशी नदीचे पात्र धोकादायकरित्या फुगले. काही क्षणातच पुराच्या पाण्याने नदीकाठचा परिसर जलमय झाला. रासुवा जिल्ह्यातील रसुवागढी, तिमुरे आणि स्याफ्रुबेसी परिसराला पुराचा मोठा फटका बसला. पुराचा प्रभाव नुवाकोट, धादिंग आणि इतर परिसरांपर्यंत जाणवला. पुराच्या वेगामुळे अनेक वाहने, पूल आणि रस्ते पाण्यात वाहून गेले. काही ठिकाणी चिखल आणि दगड, मातीच्या ढिगाऱ्यामुळे मार्ग पूर्णपणे बंद झाले आहेत. त्यामुळे बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. 105 भारतीय बेपत्ता. या आपत्तीमुळे भारतातून नेपाळमार्गे तिबेटमधील कैलास मानसरोवर यात्रेसाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या कुटुंबियांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. नेपाळ पर्यटन मंडळाच्या प्राथमिक यादीनुसार 384 प्रवासी बेपत्ता असून त्यात 291 विदेशी नागरिक आणि 93 नेपाळी नागरिक आहेत. विदेशी नागरिकांमध्ये 105 भारतीयांचा समावेश आहे. बेपत्ता भारतीयांपैकी अनेक जण कैलास मानसरोवर यात्रेसाठी प्रवास करत असल्याचे वृत्त आहे. काही प्रवासी मार्गातील विविध ठिकाणी अडकले असण्याची शक्यता असून त्यांच्या सुरक्षिततेची पडताळणी सुरू आहे. पर्यटन संस्था, स्थानिक प्रशासन, पोलीस, मार्गदर्शक आणि ट्रॅव्हल एजन्सी यांच्या माध्यमातून बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यात येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. पुरानंतर सुरुवातीला काही मृत्यूंची नोंद झाली होती. मात्र ढिगारा, चिखल, वाहून गेलेली वाहने आणि संपर्क तुटलेले भाग यामुळे मृतांची आणि बेपत्तांची अचूक संख्या निश्चित करण्यात प्रशासनाला अडचणी येत आहेत. दिवसभरात विविध वृत्तसंस्थांनी मृतांचा आकडा वेगवेगळा दिला असून काही ताज्या अहवालांमध्ये मृतांचा आकडा 95 पर्यंत पोहोचल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर असून मृतांचा अंतिम आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पूल आणि रस्ते वाहून गेले. पुराच्या पाण्याचा वेग एवढा प्रचंड होता की अनेक ठिकाणी मजबूत पूलही वाहून गेले. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल आणि दगड, माती साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सीमावर्ती भागातील संपर्क व्यवस्था प्रभावित झाल्याने बेपत्ता प्रवाशांशी संपर्क साधणे कठीण बनले आहे. पुरामुळे अनेक जलविद्युत प्रकल्प आणि वीज वितरणाच्या पायाभूत सुविधांनाही मोठे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
काही महत्त्वाचे प्रकल्प बंद पडल्याने वीजपुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. भूस्खलन आणि हिमालयीन आपत्तीचा धोका. या महापुरामागे तिबेट नेपाळ सीमावर्ती भागातील भूस्खलन किंवा हिमनदीशी संबंधित घटना कारणीभूत असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्राथमिक उपग्रह विश्लेषणात सीमेजवळील अस्थिर डोंगररचनेतून मोठ्या प्रमाणावर खडक, माती घसरल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे नदीच्या प्रवाहात अचानक अडथळा निर्माण होऊन त्यानंतर प्रचंड पाण्याचा लोंढा खालील भागाकडे आला असण्याची शक्यता आहे. हिमालयीन भागात पावसाळ्यात भूस्खलन, ढगफुटी, हिमनदीतील बदल आणि अचानक पूर यांचा धोका कायम असतो. त्यामुळे या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा पर्वतीय भागातील आपत्ती व्यवस्थापन आणि पूर्वसूचना यंत्रणेच्या कार्यक्षमतेचा प्रश्न ऐणीवर आला आहे.